नमस्कार मित्रांनो, मी पूजा. स्वप्नांची पाटी या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दोन भावाच्या अशा हृदयस्पर्शी कथेची ओळख करून देणार आहे, जी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि नात्याची खरी किंमत काय असते याची जाणीव होईल. कधीकधी पैसा, गैरसमज आणि लोकांची बोलणी ही सर्वात घट्ट नातेसुद्धा कमकुवत करते, पण खऱ्या प्रेमाची आणि विश्वासाची ताकद कोणत्याही संकटापेक्षा मोठी नसते. चला तर मग दोन भावांचे प्रेम, त्याग, संघर्ष आणि पुन्हा एकत्र येण्याची भावनिक कथा ऐकूया आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा शेवट तुमच्या मनाला नक्की स्पर्श करून जाईल. एका छोट्याशा गावात दोन भाऊ राहत होते. मोठ्या भावाचे नाव सूरज आणि लहान भावाचे नाव राज होते. दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत होते. आई वडील लहानपणीच वारल्यामुळे दोघांनी एकमेकाचा आधार बनून आयुष्य जगण्याची शपथ घेतली होती. सूरज दिवसभर शेतात कष्ट करत असे, तर राज शिक्षण घेत होता. सूरज नेहमी म्हणायचा, राज, तू फक्त मन लावून शिक, तुझं मोठं होणं हेच माझं स्वप्न आहे. राजलाही मोठ्या भावाचे कष्ट पाहवत नसत. तो अभ्यासासोबत शेतातही मदत करत असे, पण सूरज त्याला प्रेमाने थांबवत म्हणायचा, तुझ्या हातात नांगर नाही, पेन शोभतं. काही वर्षांनी राजचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याला शहरात चांगली नोकरी मिळाली. गावात सगळ्यांना आनंद झाला. राजने पहिला पगार मिळताच मोठ्या भावासाठी नवीन कापडे, घड्याळ आणि एक सुंदर मोबाईल आणला. सूरजच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, आज माझे कष्ट फळाला आले. पण काळ नेहमी सारखा नसतो. गावातील काही लोकांनी दोन्ही भावांमध्ये गैरसमज निर्माण करायला सुरुवात केली. ते राजला म्हणू लागले, तुझ्या कमाईवर तुझा भाऊ जगतो, तर सूरजला म्हणू लागले, राज आता मोठा झाला आहे, तो तुला विसरत. हळूहळू दोघांमध्ये अंतर वाढू लागला. फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या, प्रेमाच्या जागी शांतता आली. एके दिवशी सूरज शेतात काम करत असताना त्याचा मोठा अपघात झाला. ही बातमी राजला समजताच तो सगळं काम सोडून गावाकडे धावत आला. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याने भावाचा हात हातात घेतला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. राज म्हणाला, दादा, माझ्यामुळे तुला इतकं एकटं वाटलं असेल तर मला माफ कर. सूरज हसत म्हणाला, अरे वेड्या, भाऊ कधी भावावर राग धरतो का? मला फक्त तुझा आनंद हवा होता. दोघांनीही एकमेकांना मिठी मारून रडू लागले. त्या दिवशी त्यांना समजलं की लोक काहीही बोलतील, पण रक्ताचं नातं कोणाच्याही शब्दांनी तुटत नाही. काही महिन्यांनी सूरज पूर्ण बरा झाला. राजने शहरातील नोकरीसोबत गावात आधुनिक शेतीचा प्रकल्प सुरू केला. दोघांनी मिळून गावातील अनेक तरुणांना रोजगार दिला. आजही त्या गावात लोक या दोघा भावांचं उदाहरण देतात. कथेची शिकवण, गैरसमज, पैसा आणि लोकांची बोलणी यांच्यापेक्षा भाऊ-भावांचं प्रेम नेहमी मोठं असतं. विश्वास आणि साथ असेल तर कोणतेही नातं कधीच तुटू शकत नाही. मित्रांनो, या कथेने आपल्याला एकच महत्त्वाचा संदेश दिला आहे. भाऊ-भावांचं नातं हे कोणत्याही संपत्तीपेक्षा, पैशापेक्षा आणि गैरसमजापेक्षा मोठं असतं. नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि एकमेकांची साथ असेल तर कोणतेही संकट त्या नात्याला तोडू शकत नाही. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर तिला एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबियासोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एक नवीन प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह.